लाल मातीतली कुस्ती म्हणजे सर्वसामान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा मुद्दा तो म्हणजे टॅक्स स्लॅब्समध्ये या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे बदल करण्यात आलेले नाही आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या हाती पैसा येईल, टॅक्स रूपानं बचत होईल अशा स्वरूपाची जी अपेक्षा होती ती पूर्णतः या ठिकाणी सरकारनं नाकारली आहे. अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं. इलेक्ट्रॉनिक वस्तू मात्र या ठिकाणी महाग होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सरकारनं त्यावरचा जो इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरचा टॅक्स GST रूपानं वाढीव स्वरूपामध्ये घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. सोनं आणि चांदी मात्र स्वस्त होताना पाहायला मिळेल. कस्टम ड्युटीत या ठिकाणी काही कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. डायरेक्ट टॅक्स मुख्यतः इन्कम टॅक्सच्या रूपामध्ये जो तुम्ही टॅक्स भरतात त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा बदल झालेला नाही. त्यामुळे टॅक्स ब्रॅकेट बदलतील, उत्पन्न जे आहे त्यावरचा कर काही प्रमाणावर कमी होईल आणि त्यातून आपल्या खिशात 2 पैसे वाचतील अशा स्वरूपाची जी अपेक्षा मध्यमवर्गीयांमध्ये होती ती अपेक्षा या ठिकाणी कोणत्याही स्वरूपात पूर्ण होताना पाहायला मिळत नाही. अखेरीस कोरोनामुक्तीचं बजेट या ठिकाणी सादर झालं. स्वतः अर्थमंत्र्यांनी मान्य केलं की एक मोठं आव्हान कोरोनाच्या निमित्तानं अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेलं आहे आणि त्याला सामोरं जाण्यासाठी म्हणून अर्थसंकल्पामध्ये विविध तरतुदी या करण्यात आलेल्या आहेत. स्टार्टअप्स हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कोरोना काळामध्ये ज्या स्वरूपाचा आर्थिक विकास हा रुंदावला त्यावर मुख्यतः उपाय म्हणून स्टार्टअप्सला जास्तीत जास्त गती देणं हे आवश्यक होतं आणि त्या दृष्टीनं सरकारनं या ठिकाणी स्टार्टअप्समध्ये जे गुंतवणूक करतायत अशा गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवरील जो नफा आहे त्या नफ्यावरील व्याजामध्ये या ठिकाणी टॅक्सची वजावट दिलेली आहे. मुख्यतः त्यामुळे स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होताना आपल्याला पाहायला मिळेल. अनेक गुंतवणूकदारांनी गेल्या काही वर्षामध्ये स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली. हा पैसा काढून घेत असताना मोठा टॅक्स या गुंतवणूकदारांना भरावा लागतो, तो या ठिकाणी भरावा लागणार नाही आणि त्यामुळे याही निर्णयाचं स्वागत हे मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब आणि ती म्हणजे या ठिकाणी इन्कम टॅक्समध्ये कोणतीही सूट तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसांना मिळताना या ठिकाणी पाहायला मिळत नाही. एक ब्रेकिंग न्यूज येते. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. बजेट सादर होत असताना, अर्थसंकल्प सादर होत असताना साधारण 800 अंकांची उसळी ही सेन्सेक्समध्ये पाहायला मिळालेली होती आणि त्या स्वरूपाची प्रतिक्रिया ही शेअर मार्केटमध्ये कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. बजेट संपल्यानंतरही उसळी बाजार घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. नेमक्या कोणत्या गोष्टींवर सेस लावला जाणार हेही या ठिकाणी स्पष्ट होताना पाहायला मिळेल. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी उसळी या ठिकाणी पाहायला मिळते. 1500 अंकांपर्यंतची वाढ या ठिकाणी पाहायला मिळते सेन्सेक्समध्ये. कोरोना सेस या ठिकाणी लावण्यात आलेला नाही आणि त्यामुळे एक मोठा दिलासा हा साधारण 50 लाख किंवा 1 कोटीच्या वरच्या उत्पन्नधारकांना या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतोय आणि त्याचाच परिणाम असेल की हा जो वर्ग आहे ज्याच्या हातात अतिरिक्त पैसा आहे तो पैसा असणाऱ्या वर्गाकडून शेअर बाजारामध्ये मोठी गुंतवणूक जी आहे ती होताना पाहायला मिळते आणि त्यातून बाजार उसळी घेताना पाहायला मिळतो. एक पॉझिटिव्ह वातावरण या निमित्तानं शेअर बाजारामध्ये. आपण सुरुवातीला आपल्या मान्यवरांकडून सर्वांकडून प्रतिक्रिया घेऊयात. बरोबर या पूर्ण अर्थसंकल्पाचं विश्लेषण करणार आहोत, जाणून घेणार आहोत. मात्र त्या अगोदर काय प्रमुख बाबी आहे मी विनंती करीन माझ्या सहकाऱ्यांना की त्यांनी प्रमुख बाबी या पूर्ण अर्थसंकल्पातल्या प्रमुख बाबी ज्या आहेत त्या स्क्रीनवर दाखवाव्या. त्यानिमित्ताने एक सार या अर्थसंकल्पाचा आपल्याला सांगता येईल आणि त्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करूयात.
निफ्टीमध्ये 350 अंकांची उधळणच आहे असंच म्हणावं लागेल. कारण उसळला त्यापेक्षा उधळला असंच म्हणावं लागेल, कारण निफ्टी मध्ये साधारण 350 अंकांची वाढ ही निश्चितपणे एक मोठा बदल याचा संकेत देते. मी सतीश मराठे सरांकडे जातो, त्यांच्याकडून पहिली प्रतिक्रिया घेतो आणि त्यानंतर आपण पुढच्या चर्चेला सुरुवात करूयात. मराठे सर, ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होताना दिसत आहेत का? काही मेजर चेंजेस झालेले मी या बजेटमध्ये बघतोय. सर्वात महत्त्वाचा जो आहे की ह्याच वर्षी 2020 साली राष्ट्रीयकरणाला, नॅशनलायझेशन ऑफ बँक्सला 50 वर्ष पूर्ण झाली. अगदी. आणि यंदाच्या बजेटमध्ये 2 पब्लिक सेक्टर बँक्समध्ये विशेष करून डिसइन्व्हेस्टमेंट होऊन त्या प्रायव्हेटायझेशनच्या दिशेकडे जात आहेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा दिसतो. IDBI बँकेतला LICचा स्टेक हा कमी होताना आपल्याला दिसतो. LICमध्ये IPO आणून एक जनरल इन्व्हेस्टर्सना जनरल इन्शुरन्स ओपन होतो आहे. इन्शुरन्स कंपन्यांमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये पर्टिक्युलरली 74% आता इन्व्हेस्टमेंट परकीय गुंतवणूक येऊ शकते, जी बँकांमध्ये फार पूर्वी परवानगी मिळाली. आणि एक पब्लिक सेक्टर इन्शुरन्स कंपनीमध्ये डिसइन्व्हेस्टमेंट होणार. अगदी. याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा, त्याच्या डिटेल्स अजून आपल्याला इथे मिळाल्या नाहीत आज, पण रिकव्हरी स्ट्रेंथन करण्याकरता एक ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी मोठी करणार आणि बँकांमधलं जे बॅड डेट्स आहेत किंवा NPA आहेत हे त्या कंपनीकडे ट्रान्सफर करणार आणि त्याचं रिअलायझेशन अधिक होणार. एका अर्थाने पब्लिक सेक्टर बँकांमध्ये कंटिन्युअस इन्फ्युजन ऑफ कॅपिटल जे आज करायला लागतं आहे त्या ह्याच्यामध्ये कमी होण्याच्या दृष्टीने, कॅपिटल कमी बर्डन होण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय होईल असं मी मानतो. त्याच्यात अगदी. मुळात अतुल लोंढेंकडे येतो, कारण विरोधकांची प्रतिक्रिया ही अत्यंत महत्त्वपूर्ण असते बजेट नंतरची. त्यामुळे अतुल लोंढे कसं बघताय, आणि मुख्यतः बँक्स NPA हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे सध्याच्या अर्थव्यवस्थेच्या पूर्ण परिस्थितीमध्ये. त्यासाठीचं एक वेगळं मंडळ तयार करणं, त्याच्या माध्यमातून हा पैसा जो आहे तो उपलब्ध करून देणं, हा तोटा भरून काढणं, कसं बघताय याकडे? असं आहे की तोटा सरकारने ॲब्सॉर्ब करायचा आणि येणारं प्रॉफिट जे आहे ते प्रायव्हेट खाजगीकडे जायचं, अशा पद्धतीचं हे आहे रिकॅपिटलायझेशन. कारण की 2022पर्यंत 20 लाख कोटीपर्यंत NPA बँकांचा जो आहे तो होण्याची शक्यता आहे. शक्यता म्हणजे जवळपास ते रिॲलिटीज आहे. आणि त्यामुळे 51%च्या पेक्षा आपल्याकडे ठेवतील शेअर असं वाटलं होतं, पण आता ते LICमध्ये आपण पाहून आलो 74% आहे. ते कॉर्पोरेट बजेट असल्यामुळे शेअर मार्केटमध्ये तशी उसळी येणं किंवा उधळणं शेअर मार्केट हे शक्य होतं, म्हणजे पॉसिबलच होतं, त्याचं वाटतही होतं तसं. पण एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की सामान्य माणसाला काय मिळालं ना, इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काही मिळालं ना, पेट्रोल डिझेलवरचे सेस किंवा टॅक्स कमी करण्यात आला, जेव्हा की इंटरनॅशनल लेवलवर फार कमी झाला आहे. 9.5पर्यंत फिस्कल डेफिसिट गेलेला आहे ऑलरेडी आणि 6.8 म्हणजे हे मेजर आहे. याला हरकत नव्हती आणि याच्यातून महागाई वाढणार त्यालाही हरकत नव्हती. पण सामान्य माणसाच्या हातामध्ये 20 ते 30% लोक जे आहे ज्यांच्यावर डिमांड डिपेंड करते त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या हातात काहीच पडलेलं नाही आहे. उलट महागाईचा फटका जो आहे तो अजून बसणार आहे. म्हणजे आतापर्यंत खिशातून पेट्रोल डिझेलवरचे पैसे काढलेच होते. इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये काही दिलं नाही. अरुण जेटलींचं तुम्हाला आठवत असेल की त्यांनी 2013मध्ये 5 लाखपर्यंतची सूट एक्झम्पशन मागितलेलं होतं, पण ते झालं नाही आहे. त्यामुळे मेजर चंक जो पॉप्युलेशन लोकसंख्येमधला आहे तो सगळ्या गोष्टीमध्ये दूर राहिलेला आहे. मनरेगाच्या संदर्भामध्ये म्हणजे मी मगाशी बोललो होतो की डिसेंबरमध्ये 3.5 कोटीचा रोजगार जो आहे तो मागण्यात आलेला होता आणि इंडस्ट्रियल आउटपुट आपण पाहिलं की 9% कमी झालं. सर्व्हिस सेक्टर 8.2% हिट झालेला होता. त्यामुळे आणि या स्टार्टअपच्या संदर्भामध्ये जसं मुद्राला पण 20,000 कोटी दिलं होतं, मग आता MSMEला तुम्ही 17,500 कोटी देऊन काय फरक पडणार आहे? म्हणजे हत्तीवर थोडासा स्प्रे मारल्याने काही सॅनिटाईज होणार नाही तो. त्यामुळे ज्या गोष्टी रोडमॅप जो होता रोजगारासाठी आणि मागणी वाढण्यासाठी तो रोडमॅप इथे दिसत नाही आणि सामान्य माणसाला दिलासा दिसत नाही आहे. कॉर्पोरेट सेक्टरच्या अनुषंगाने जर विचार केला तर मग आपण असं म्हणू शकतो की बाबा कॉर्पोरेटला फायदे होऊ शकतात. आणि जे अझम्पशन आहे ॲग्री सेस लावलेला आहे, ॲग्री आणि इन्फ्रा सेस, म्हणजे मागच्या वेळेसचे जे अझम्पशन्स होते डिसइन्व्हेस्टमेंटमधले 2,010 लाख कोटीपर्यंतचे ते 6,000 कोटीपर्यंत रिअलाईज झाले. पण याच्यामध्ये आता BPCL आहे, पवनहंस आहे, कॉन्कॉर्ड आहे, हे सगळे महारत्न आहे. या महारत्नामधनं कदाचित रिअलायझेशन होईल, पण यांचा जो 2,20,000 कोटी मला वाटतं डिसइन्व्हेस्टमेंट टार्गेट आहे. आणि इन्फ्रा सेस जो आहे आता तो कोणत्या वस्तूंवर सेस लागणार आहे ते अजून काही क्लिअर केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे हे पण अझम्पशन रॉंग आहेत
रॉंग अझम्पशनवर हे बजेट उभारलेलं आहे का हे आपल्याला बघायला लागेल, कारण 12 लाख कोटीचं कर्ज उभारण्यात येणार आहे. चला आपण भाजपकडे जाऊयात. कारण त्यामुळे शतकातलं एक बजेट नाही आहे, शतकामध्ये अनेक बजेट झाले, त्यातलं हे एक बजेट आहे. बरं, इट इज नॉट वन मी विश्वास पाठकांकडे जातो. विश्वास पाठक भाजपचे प्रवक्ते आणि मीडिया प्रभारी. विश्वास पाठक सर, मुख्यतः कॉर्पोरेट बजेट अशा स्वरूपाची टीका या ठिकाणी काँग्रेसकडून करण्यात येते आणि काही कुटुंबांसाठी, काही व्यापारी घराण्यांसाठी म्हणून हे बजेट तयार केलं गेलं अशा स्वरूपाची टीका. कसं बघता याकडे? आणि सर्वसामान्य माणसाला तुम्ही काही दिलंच नाही अशा स्वरूपाची टीका. त्यांच्याकडनं तेच अपेक्षित आहे, मात्र काही फॅक्ट्स आपल्या दर्शकांना सांगणं आवश्यक आहे. मला असं वाटतं हे बजेट कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, रिसेशनच्या पार्श्वभूमीवर मांडलेलं अत्यंत आक्रमक असं बजेट आहे. आज आपल्या बजेटचं जर आपण साईज बघितला तो 30 लाख कोटीचा आहे. त्यात ते 12 लाख कोटी हे डायरेक्ट टॅक्सेसमध्ये आणि 12 लाख कोटी इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये येतात आहे. आणि उर्वरित म्हणजे 12-13 लाख कोटी आपल्याला येणं होतं ते डिसइन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून इतर याच्यात येतील. मात्र सरकार बॉरोईंग करणार आहे. 9.5चं फिस्कल डेफिसिट सरकारने एक्सेप्ट केलेलं आहे. बघा, हे सरकार 6 वर्ष जे डिसिप्लिनने वागत होतं, त्यांनी आज आवश्यकता असल्यामुळे स्पेंडिंग वाढवण्याची आवश्यकता असल्यामुळे इतकं मोठं त्यांनी फिस्कल डेफिसिट एक्सेप्ट केलं. याला म्हणतात चॅलेंजिंग बजेट. याच्यामधनं आता काय होणार आहे तर याच्यामधनं संपूर्ण जनतेला ज्या ज्या प्रकारचं स्पेंडिंग करून अर्थव्यवस्थेला उभारी द्यायची ती उभारी द्यायची आहे. तुम्ही बघितलं तर केरळपासून तर लेहपर्यंत कामगार असो, कृषी क्षेत्र असो, सगळ्यांना आपण त्याच्यामध्ये काही ना काही दिलेलं आहे आणि उद्योजकांसाठी तर केलेलंच आहे. आता राहिला डायरेक्ट टॅक्सेसचा प्रश्न. एक बघा, तुम्हाला सांगतो निलेशजी की 2014ला आपलं बजेटचा साईज होता 14 लाख, जो आज 30 लाखाच्या वर गेलेला आहे. आणि 2014 पासून डायरेक्ट टॅक्सेस या सरकारने अजिबात वाढवलेले नाही, किंबहुना स्लॅब्स वाढवलेल्या लोकांना बेनिफिट्स दिल्या. आता इतक्या खराब परिस्थितीमध्ये देखील त्यांना कुठेही त्रास न देता ते कंटिन्यू केलं, ही तीच त्याच्यामधली उपलब्धी आहे. इनडायरेक्ट टॅक्सेसच्या माध्यमातून देखील आजच आपण बातमी वाचली की 1,20,000 कोटीचं GSTचं कलेक्शन सुरू झालेलं आहे. मान्य आहे ते पेंटअप डिमांड आहे, मान्य आहे ते इन्व्हॉइसचं आहे. मात्र जी डिसिप्लिन आपण अपेक्षित करत होतो ती ऑलरेडी मिळायला सुरुवात झालेली आहे. या सगळ्यांचा फायदा असाच होणार आहे की आपली इकॉनॉमी 11% वर जायची शक्यता जास्त आहे. कारण आपण -7 वरनं जेव्हा +11 वर जातो तर नेटिंग ऑफ 3% किंवा 4% होत नाही. -7 to 0 आणि 0 to 11 17-18% मुख्य आर्थिक सल्लागार तर 6 ते 6.5 म्हणतात. पाठक साहेब, तुम्ही 11 म्हणता. IMF 11.5 म्हणतं. IMF काय म्हणताय? आर्थिक सल्लागारांनी 11.5 म्हटलेलं. अतुलजी वाचून घ्या जरा. 6 ते 6.5 म्हटलंय. नाही, ते पुढच्या वर्षी येणाऱ्या वर्षी 11.5 आणि फॉलोइंग इयर 7%. बोलू द्या ना, कन्फ्युज करायचं काम सोडा जरा, थांबा. येत्या वर्षी 11.5%, त्याच्यानंतर 7%, विच इज विल बी इक्वल टू प्री कोविड पिरियड, असे त्यांच्या वाक्य. तर ऐकून घ्या तुम्ही. आणि त्यांनी हे देखील सांगितलं, जे समजून घ्यायला पाहिजे की ॲज लॉंग ॲज अवर ग्रोथ इज हायर दॅन द रेट ऑफ इंटरेस्ट वी शुड नॉट बी वरीड अबाउट. त्यामुळे आपण 9.5% जरी फिस्कल डिसिप्लिन घेतला असला तरी आपला डेट टू GDP हा जो रेशिओ आहे हा भारताचा 124 जरी असला तरी जपान, अमेरिकांचा 400 आहे. त्यामुळे आपण लोन घेऊन ही अर्थव्यवस्था नक्कीच करू शकतो. अगदी विश्वास पाठक, जे मुख्यतः जो मुद्दा मांडण्यात आला की 11.5% की 6.5%, याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही कोरोनासारख्या अत्यंत विपरीत अशा परिस्थितीतून पुन्हा उभारी घेते आहे. आणि ती उभारी ही सकारात्मक दिशेनं घेते आहे. कारण अनेक देश हे GDP ग्रोथ जी आहे ती पुढच्याही वर्षासाठी निगेटिव्ह दाखवत आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीय अर्थव्यवस्था जर सकारात्मक असेल आणि ती पॉझिटिव्ह ग्रोथ दाखवत असेल तर त्याचं स्वागत केलंच पाहिजे. आणि त्या दृष्टीने जर प्रयत्न होत असतील तर त्याचं स्वागत हे निश्चितपणे करण्यात येईल. अभिजित केळकरांकडे जातो मी. केळकर साहेब, मुख्यतः टॅक्स स्लॅब्समध्ये सूट मिळेल, त्यातून लिक्विडिटी येईल, माझ्या खिच्यात थोडे पैसे वाचतील आणि मग त्यातून मी खरेदी करेल. मग खरेदी केली की डिमांड वाढेल, डिमांड वाढली की मग अर्थव्यवस्था सुधारेल. हे काय कुठे होताना दिसलेलं नाही. खरं आहे. एक तर हा अर्थसंकल्प मला संतुलित आहे असं वाटतं. म्हणजे पिरियड, येणारा काळ कसा येणार आहे याची कल्पना बहुतेक कोणी करू शकत नाही आहे. त्यामुळे थोडा संतुलित आहे. राहिली गोष्ट टॅक्सेसची, बाजारपेठेमध्ये मागणी वाढवण्याकरता एक तर सरकार पैसा ओतते आणि दुसरा मार्ग असतो तुम्ही जे करदाते आहे त्यांच्या हातामध्ये पैसा मोकळा करा आणि त्यामुळे मागणी वाढेल आणि बाजारपेठ वरती येईल. तर ही जी अपेक्षा आहे करदात्यांची ती माझ्या मते म्हणजे करदात्यांना सुद्धा त्याचा आनंद व्हायला हवा आणि अर्थव्यवस्थेला भरारी मिळण्याकरता सुद्धा त्याचा उपयोग व्हायला हवा.
पण समहाऊ या बजेटमध्ये अशी कुठलीही गोष्ट केली नाही, म्हणून नक्कीच लोक थोडे नाराज असतील आहे. पण माझ्या मते कुठला सेस ॲडिशनल लावलेला नाही ही सुद्धा जमेची बाब आहे. त्यामुळे तुमचं उत्पन्न तेवढंच राहणार, तुम्हाला कर तेवढाच द्यावा लागणार असं आपण अपेक्षा करू. अगदी म्हणजे कमीत कमी आहे, तुम्हाला तुमच्या खिच्यात अतिरिक्त पैसा वाढवलेला नसला तरीही काढून पण घेतलेलं नाही यात समाधान माना. कारण कोरोनानंतरच्या परिस्थितीमध्ये सरकारला पैशाची आवश्यकता आहे आणि अशा परिस्थितीत तुमच्या खिच्याला हात घालण्याचा प्रयत्न सरकार करू शकलं असतं, पण सरकारने ते केलेलं नाही. त्यामुळे आपण या बाबीचं स्वागत करूयात. त्यामुळे मिळालं नाही यासाठी थोडंसं रडगाणं न गाता काही गेलं नाही म्हणून आनंदी व्हा. मी ललित गांधींकडे जातो. ललित गांधी हे मुख्यतः उद्योजक आहेत, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे ते महासचिव आहेत. त्यांच्याकडून मुख्यतः उद्योग जगताच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत का ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आपण ललित गांधी आहेत का आपल्याबरोबर? ललित गांधींशी संपर्क झालेला नाही, काहीच वेळामध्ये ललित गांधी आपल्याबरोबर असतील. मी जोशींकडे घेतो. अजित जोशीजी, मुख्यतः MSME आपण सकाळच्या चर्चेतही बोलत होतो आणि तुम्ही सातत्यानं म्हणत होतात की MSMEकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. 17,500 कोटीचं पॅकेज दिल्याची घोषणा या ठिकाणी आहे. तुम्हाला वाटतं पूर्ण आहे आणि ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होताना पाहायला मिळतात का? नाही, 17,500 कोटी ही तर छोटी रक्कम आहे, हे जगजाहीर आहे. आणि अपेक्षा ज्या आहेत त्या अशा आहेत की ही जी मोठी लिक्विडिटी बाजारात इन्फ्यूज केली जाते ही MSME पर्यंत पोचावी. तर त्या दृष्टीने जर अशा काही स्कीम असत्या की ज्याच्यामध्ये मार्जिन मनी किंवा डाऊन पेमेंट ह्या सगळ्याला काही कन्सेशन्स MSMEला मिळाली असती किंवा ह्या सगळ्याला कन्सेशन देता येईल असं एखादं मंडळ उभं केलं गेलं असतं किंवा चीप फायनान्स अवेलेबल होईल फक्त MSMEला अशा स्वरूपाचं जर एखादी संस्था असती किंवा असं काही असतं तर ते तुम्ही म्हणता ते होऊ शकलं असतं. पण मला वाटत नाही असं काही या बजेटमध्ये तरतूद आहे. किंवा मी जे तुम्हाला बजेटच्या आधी सांगितलं होतं तुमच्या असं लक्षात येईल पॉइंटेडली की बहुतेक सगळ्या ज्या योजना आहेत त्याच्यात सरकारी खर्च जो आहे तो सरकारी खर्च हा सरकारच्या खात्यातून उठून कुठल्या ना कुठल्या कॉर्पोरेटकडे जातोय. मग त्या मेट्रोच्या स्कीम्स असतील, रस्त्यांच्या स्कीम्स असतील, रेल्वेचं मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली, डिसइन्व्हेस्टमेंटचं हे म्हणाले. मी परत एकदा सांगतो, मगाशी भाजपच्या प्रवक्त्यांचा गैरसमज झाला. मी याच्यावर आक्षेप किंवा टीका म्हणून म्हणत नाही, कारण ही एक आर्थिक धोरण आहे. आर्थिक धोरण हे काहींना सहमत होईल, काही जण असहमत होतील, त्यामुळे मी त्याच्याबद्दल काही मत व्यक्त करत नाही. परंतु सरकारचं जे आर्थिक धोरण आहे मोठ्या कॉर्पोरेट्सना अधिकाधिक बलशाली करत न्यायचं आणि त्या प्रोसेसमध्ये MSMEना जर त्यांना इच्छा असेल तर त्यांनी स्वतःच्या हिमतीवर मोठं होऊन दाखवावं, नाहीतर ते आहे तिथे राहतील. नाही, पण जोशीजी, जर मोठे उद्योग उभारले गेले, म्हणजे आता ऑटोमोबाईल सारखा उद्योग आहे, ऑटोमोबाईल सारखा उद्योग जर उभा राहिला आणि तो विकसित झाला तर त्यानिमित्ताने अनेक MSMEs हे उभारी घेत असतात. कारण लागणारे 150 पावणे 200 ऑटो पार्ट्स शेवटी घेतात कुठून? याच उद्योजकांकडून येतात. बरोबर आहे. परंतु हे तुम्ही एक ऑटोमोबाईल हे एक उदाहरण दिलं. मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो, ते आहे पेट्रोलियमचं. की एक जर मोठी रिलायन्स सारखी कंपनी पेट्रोलियममध्ये सशक्त झाली तर याचा अर्थ डाऊनस्ट्रीमला खूप सारे लोक सशक्त होतात असं होत नाही. किंबहुना आत्ता आपण अनुभवतोय काय की BPCL सारख्या डिस्ट्रीब्युशन कंपनीच्या मध्ये डिसइन्व्हेस्टमेंटच होते आहे. आपल्याला माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतो की यांना रिफायनिंग जे आहे जे मोठ्या प्रमाणावर सरकार करतं त्याचा दर फिक्स्ड असतो. डिस्ट्रीब्युशनचा दर रोज बदलत असतो आणि तो वाढतच असतो. त्यामुळे डिस्ट्रीब्युशन कंपनीला जास्त फायदा होण्याची शक्यता असते. आता आपण डिस्ट्रीब्युशन कंपनीतनं बाहेर जातोय. सो हे जे ऑटोमोबाईलच्या बाबतीत घडतं, काही प्रमाणात फार्माच्या बाबतीत घडतं, काही प्रमाणात FMCGच्या बाबतीत घडतं, पण या उलट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीज ज्या आहेत त्यांच्या बाबतीत हे घडत नाही. पेट्रोलियम रिलेटेड कंपनीज, तुमच्या टेलिकम्युनिकेशन मधल्या कंपनीज, आता आपण एअरक्राफ्ट लिझिंगवरती जे कन्सेशन दिलेलं आहे, फॉरेन एअरक्राफ्टच्या लिझिंगला आपल्याला इथे इन्कम एक्झाम केलं, या सगळ्या गोष्टीचा MSME संबंध. तुम्ही चर्चा करताय, आपण पेट्रोलियम पदार्थांवर करतो आणि एक ब्रेकिंग न्यूज येते. पेट्रोलवरील 2.5 रुपयांचा अधिभार जो आहे तो लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि डिझेलवर 4 रुपयांचा अधिभार लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पेट्रोल आणि डिझेल हे थेटपणे वागणार आहे. 100ला पेट्रोल या अगोदरच पोहोचलेलं आहे आणि त्या आणखी वर उसळी घेताना पाहायला मिळेल. याचा थेट परिणाम महागाईवर, महागाईचा थेट परिणाम तुमच्या खिच्यावर. जोशी साहेब, हाच मुद्दा आहे की पेट्रोल डिझेलचे भाव जे बदलतात मोठ्या कॉर्पोरेटला त्याने काही फरक पडत नाही. तुम्ही मोठ्या कॉर्पोरेटची P&L बघितली तर त्याच्यात पेट्रोल डिझेलवरचा खर्च मिनिस्क्युअल असतो, निग्लिजिबल असतो. अगदी. परंतु MSME ज्या आहेत, MIDC मध्ये काम करणारे छोट्या मोठ्या, ज्यांना डिझेलवर पॉवर नाही आली म्हणून डिझेलवर जनरेटर जाळावा लागतो, ज्यांच्यासाठी गाड्या वापरताना सुद्धा पेट्रोलचे भाव काय झाला आणि आपल्याला काय ॲव्हरेज मिळतो ही गोष्ट कन्सर्नची असते. ह्यांना मात्र पेट्रोलवरचा अधिक भार हे लक्षात घेण्याचं. आज तुमच्या माझ्यासारख्यांना ज्या वेळेला असं दिसतं की अरे बापरे 95 रुपये 93 रुपये, त्यावेळेला
मला आपल्याला कुठे ना कुठे हे जाणवतं. सो पुन्हा हाच मुद्दा आहे की पेट्रोल डिझेलवरचा भाव असो किंवा इतर वेगवेगळ्या तरतुदी असो, हे मोठे कॉर्पोरेट जास्त सशक्त व्हावे, आंतरराष्ट्रीय पटलावर चांगले उभे राहावे, हा या सरकारचा हेतू आहे. आणि त्याकरता एमएसएमईची कॉस्ट द्यायची तयारी. हा मुख्यतः आरोप आहे थेटपणे की फक्त मोठे उद्योजक आणि त्यांना मदत व्हावी यासाठी म्हणून केलं जातं अशा स्वरूपाचा. मी विश्वास पाठकांकडून नाही 2 मिनिटं नाही अतुल लोंढे तुमच्याकडे येतो. पेट्रोल डिझेल बद्दल एकच मला म्हणायचं मराठी साहेबांकडून येतो लोंढे की सर्वात मोठा फटका हा मिडल आणि लोअर इन्कम ग्रुप जो स्कूटर वापरतो, 2 व्हीलर वापरतो, त्याच्यावर होणार आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम शहरातली गावातली ही कोलॅप्स झाली आहे. त्याच्या हे जे बर्डन आहे हे सामान्य माणसाला मात्र अगदी पेट्रोल आणि डिझेलचे भाव जेव्हा जेव्हा वाढतात त्याचा थेटपणे परिणाम हा व्हीलरवाल्यांना सर्वात जास्त नाही. आणि त्याने भाववाढ होणारच ना. आणि ती कोणाच्या पण आलाय ना. डिझेलचा फटका जास्त असतो पेट्रोलपेक्षा, कारण डिझेलवर मालाची वाहतूक जी आहे सर्वात जास्त आहे. एक आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये महत्वाची की ट्रिकल डाऊन पॉलिसीबद्दल हे बोलत आहेत की जेव्हा बीजेपीचं आम्ही कॉर्पोरेट बजेट जेव्हा म्हणतो तेव्हा ट्रिकल डाऊन की वरती जर डेव्हलपमेंट झाली तर ती खालती आपोआप पर्क्युलेट होईल, पण असं होत नाही. आणि टॅक्स कलेक्शन जर तुम्ही मुठभर लोकांकडनं जर तुम्ही टॅक्स कलेक्शन करण्याचा प्रयत्न केला तर टॅक्स चोरीकडे त्याचा कल वाढतो आणि टॅक्स हॅरॅसमेंट जे आहे त्याच्या संदर्भात आता वाचण्याशिवाय करणार नाही. पण बजेटच्या भाषणावर काही केलेलं नाही असं दिसतंय. राम बोगले सरांकडे जाऊयात. राम बोगले सर, आपलं खूप खूप स्वागत झी 24 तास मध्ये. मुख्यतः मध्यम आणि लघु उद्योजकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत काय? आणि आता महत्वाची बातमी आली आहे ती म्हणजे पेट्रोल आणि डिझेलवर सेस जो आहे तो आकारण्यात येतोय. याचा काय परिणाम मुख्यतः उद्योग क्षेत्रावर आणि भाववाढीवर होताना आपल्याला पाहायला मिळेल? पेट्रोल आणि डिझेलचे जे भाव वाढणार आहेत त्याचा सरळ परिणाम हा प्रत्येकाच्या खिशावर होणार आहे. आणि ज्या ज्या लघु उद्योगांना किंवा मध्यम उद्योगांना डिझेलचा वापर करावा लागतो अशा सर्व मंडळींच्या बजेटमध्ये, अर्थात त्याचं टक्केवारी खूप कमी आहे, पण या सर्व मंडळींच्या बजेट्सवरती याचा डेफिनेटली परिणाम होणार आहे, यात काही शंका नाहीये. पण हे म्हटल्यानंतर मी दुसऱ्या बाजूला वळतो की एमएसएमई सेक्टर करता मागच्या बजेटमध्ये साधारणतः 7,500 कोटी रुपयाची प्रोव्हिजन होती वेगवेगळ्या स्कीम्सच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचायला, जी या बजेटमध्ये 15,700 कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आणि त्याचा निश्चितपणे फायदा जे एमएसएमई स्वतःला सक्षम करतात, सरकारने केलेल्या स्कीम्सचा बेनिफिट घेण्याकरता त्यांच्या पदरात निश्चितपणे हे पडणार आहे. पण एक मोठा वर्ग एमएसएमई मध्ये असा असतो की जो स्वतःला सक्षम करण्यातच कमी पडतो. आणि या एमएसएमईजना सक्षम करण्याकरता काही स्कीम्स किंवा काही आपण करतोय का, तर बजेटच्या माध्यमातून होण्यापेक्षा इतर अनेक मार्गांनी हे करू शकतात. आणि त्या बाबतीत आपण कुठेतरी कमी पडतोय देश म्हणून, सरकार म्हणून, हे स्पष्टपणे दिसतं. अर्थातच बजेटमध्ये ते काही इन्क्लूड करायला पाहिजे असं मला स्वतःला वाटत नाही, कारण इतर अनेक योजनांच्या माध्यमातून हे करता येतं. तिसरी गोष्ट अशी आहे की एमएसएमई सेक्टरला बेनिफिट मिळावा म्हणून आता रॉ मटेरियलच्या किमती जिथे प्रचंड प्रमाणावर वाढलेल्या आहेत त्याचा डायरेक्ट बेनिफिट एमएसएमई सेक्टरला होत नाही, त्याच्यावर प्रचंड परिणाम होतो. सो लोखंड आणि इतर अनेक गोष्टींवरचे इम्पोर्ट ड्युटीज ज्या आहेत त्या गव्हर्नमेंटनी कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा बेनिफिट हा डायरेक्टली एमएसएमई सेक्टरला होणार आहे. जसा तो लार्ज स्केलला होईल तसा तो एमएसएमईलाही होणार आहे. पण एमएसएमईला त्याचा परिणाम जास्ती जाणवतो, लार्ज स्केलला फार फरक पडतो त्यांनी असं होत नाही. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं रिसायकलिंग स्टीलचं जे स्क्रॅप आहे त्याच्यावरच्या ड्युटीजच्या संदर्भातही, स्टील स्क्रॅप असेल, कॉपर स्क्रॅप असेल, याच्यावरच्या ड्युटीजच्या संदर्भातही जे निर्णय घेतले गेलेले आहेत त्याच्यामुळे निश्चितपणे एमएसएमईला त्याचा बेनिफिट होईल. इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये ज्या एमएसएमई काम करतायत त्यांच्या दृष्टीने अनेक वस्तूंवरचे टॅक्सेस वाढवले गेलेले आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्समध्ये पर्टिक्युलरली मोबाईल किंवा याच्यात लागणाऱ्या अनेक गोष्टींवर आणि सोलार पॅनल्समध्ये लागणाऱ्या अनेक गोष्टींवरचे टॅक्सेस हे रॅशनलाइज करत असताना इम्पोर्ट डिसइन्सेंटिव्ह आणि लोकल मॅन्युफॅक्चरिंगला इन्सेंटिव्ह अशा स्वरूपाचे निर्णय घेतले गेलेले आहेत.
त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की डायरेक्टली काही कोणाच्या खिशात घालण्याचा प्रयत्न सरकारने अजिबात केलेला दिसत नाही, पण इनडायरेक्टली जे बेनिफिट्स देता येतील, ज्या पद्धतीचं प्रोटेक्शन देता येईल ते करण्याकरताचे निर्णय निश्चितपणे घेतले. अगदी आपण पुन्हा एकदा जाऊयात अतुल लोंढे यांच्याकडे. अतुल लोंढेंना काही महत्वाचे मुद्दे मांडायचे होते, त्यांना मी थांबवलं होतं. अतुल लोंढेजी. निलेश मला काही महत्वाचे मुद्दे मांडायचे आहेत. कोण बोलताय? अजित अभ्यंकर सर, मी तुमच्याकडे आलो, 1 मिनिटात येतो. अजित अभ्यंकर. हो अभ्यंकर सर, मी 1 मिनिटात तुमच्याकडे परत येतो. अतुल लोंढेंचा विषय संपला की मी तुमच्याकडे येतो. अतुलजी, आता असं आहे की MSMEच्या संदर्भामध्ये तुम्ही फक्त क्रेडिट फॅसिलिटीज जे देऊन राहिलेले आहे ते डिमांड जनरेट झाली नाही तर MSME उठणार कसं? जसं आता तुम्ही मुद्राचा आपण स्मॉल एंटरप्राइजेस मुद्राला लोनच देत नाहीत मुद्राला, आणि मुद्राला जे लोन दिलेले आहे ते जवळजवळ 90% जे आहे ते NPA झालेले आहेत. स्टार्टअपची अवस्था याच्यापेक्षा काही वेगळी नाही आहे. आणि स्वतः MSME मिनिस्टर नितीन गडकरींनी सांगितलं होतं की 5 लाख कोटी देणं आहे सरकारचं MSMEला. ते 5 लाख कोटी पण त्यांना दिलेलं नाही आहे. रॉ मटेरियलमध्ये त्यांना ज्या पद्धतीने त्यांचं रिअसेसमेंट व्हायला पाहिजे नव्हतं, त्यांना जो फायदा MSME मध्ये करायला पाहिजे नव्हता. कारण की रोजगार जो आहे MSMEचं कॉन्ट्रीब्युशन 50% आहे GDP मध्ये, 25% आहे, आणि 50% रोजगार निर्मितीमध्ये आहे. त्यामुळे त्याच्यावर खूप मोठा भर राहील असं वाटत होतं. रोजगाराचा रोडमॅप करणं फारच आवश्यक आहे. पण याच्यामध्ये इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये जे मुख्य आर्थिक सल्लागारांनी म्हटलेलं होतं की आम्ही जास्तीत जास्त नेटवर्किंग इंडस्ट्री जी आहे, म्हणजे फोटोच्या संबंधित आहे, मोबाईलच्या संबंधित आहे, याच्या संबंधित आम्ही जवळजवळ 8 करोड रोजगार हा 2030 पर्यंत निर्माण करू, 2025 पर्यंत 4 करोड. पण त्याच्यावर टॅक्सेस लागलेले दिसत आहेत. इम्पोर्ट डिसइन्सेंटिव्हचे जे बोलले ते त्याच्यामुळे इम्पोर्टला निगेटिव्हली घेणं हा एक्सपोर्टला निगेटिव्हली अफेक्ट करणारा फॅक्टर आहे, आणि मग त्यावर पुन्हा अल्टिमेटली रोजगाराला निगेटिव्हली अफेक्ट करणारा फॅक्टर आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी का विचारात घेण्यात आल्या नाही की ते वन्स इन अ सेंचुरी म्हणजे काय होतं बा, म्हणजे वन्स इन अ सेंचुरी म्हणजे जे नव्हतं करायला पाहिजे अशा पद्धतीचं बजेट होतंय असं स्पष्टपणे दिसतंय आता. अगदी. विश्वास पाठक साहेब, तुमची प्रतिक्रिया आवश्यक आहे यावर, कारण ज्या स्वरूपाच्या घोषणा केल्या गेल्या, एक ऐतिहासिक असं बजेट असेल असं सांगितलं गेलं, आणि ऐतिहासिक नाही आहे, जनरलाइजच बजेट आहे, अशा स्वरूपाची टीका ते करतायत. त्यावर मी तुमची प्रतिक्रिया घेतो, पण अभ्यंकरांकडे जातो, कारण अभ्यंकर पण काही तुम्हाला स्तुतीस्तुमनं उधळतील अशी शक्यता नाही आहे. त्यामुळे अभ्यंकरांची पण प्रतिक्रिया घेऊयात आणि मग मी तुमच्याकडे येतो. अभ्यंकर सर. हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे अशी की या सरकारने खर्च जो आहे, आत्ताच एका क्षणापूर्वी जे टोटल बजेट ॲट ग्लान्स जे अवेलेबल झालं त्याच्या आधारे मी बोलतोय. या ॲक्च्युअल सरकारने आता पब्लिश केलेल्या फिगर्स आहेत. मागच्या वर्षीचं जे बजेट होतं त्याच्यामध्ये 34,50,000 कोटी रुपयाचा खर्च होता, आणि आत्ता जे बजेट सरकारने जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये 34,80,000 कोटीचा आहे, म्हणजे या लाख कोटी रुपयाचा आहे. म्हणजे खर्चामध्ये जवळजवळ काहीही वाढ नाही. द फर्स्ट पॉईंट. याचा अर्थ मागच्या वर्षी सरकारने जो रिवाइज एस्टिमेट आता दाखवलेलं होतं 34 लाख कोटीचं, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट काहीही वाढ नाही आहे. म्हणजे सरकारने मागणी बाजारामध्ये पेरण्यासाठी स्वतः काहीही ॲडिशनल खर्च केलेला नाही. दॅट इज अ फर्स्ट पॉईंट टू बी नोटेड. ओके. दुसरा मुद्दा असा की 9.5% बजेट डेफिसिट हे सरकारने स्वीकारलेलं आहे असं विश्वास पाठकांचं स्टेटमेंट हे चुकीच्या माहितीवरती आधारलेलं आहे. 9.5% हे मागच्या वर्षीचं रिवाइज स्टेटमेंट आहे. प्रोजेक्टेड 21-22 जे आहे ते 6.8% ऑफ GDP आहे, तेव्हा 9.5 येत्या वर्षाचं दाखवलेलं नाहीये. हा दुसरा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. तिसरा मुद्दा असा की आत्ता निर्मला सीतारामन यांनी सांगितलं बजेट स्पीचमध्ये की येत्या वर्षामध्ये आमचं हेल्थचं जे बजेट आहे हे हेल्थचं एक्सपेंडिचर 2.23 लाख कोटी रुपये होईल असं त्यांनी सांगितलं होतं हेल्थ अँड वेलबिंग वरती. आणि ते असंही म्हणाले दिस इज ओव्हर अँड अबाव नॅशनल हेल्थ मिशनचे काय कदाचित त्याचे इन्क्लुडेड असेल. आत्ता मी एक्सपेंडिचरचे जे सगळे आकडे पाहिले, जस्ट आत्ताच पाहिले, त्याच्यामध्ये आयटम ऑफ एक्सपेंडिचरमध्ये हेल्थ या आयटमवरती फक्त 94,000 कोटी रुपये दाखवलेले आहेत, की जे मागच्या वर्षी काय 60 किंवा 1,000 कोटी रुपयाच्या आसपास असतील. म्हणजे कदाचित त्या फिगरमध्ये काय डिफरन्स आहे ते बघावं लागेल. तर सांगायचा मुद्दा असा, दुसऱ्या बाजूला सरकारने आत्ताच जो कर एक्सेस लावला कृषी अधिभार, त्या कृषी अधिभाराच्या मध्ये असं आपल्याला वाटेल की सरकार शेतीवरती फार काहीतरी खर्च करणार आहे. आत्ता जे एक्सपेंडिचर डिटेल्सचे एक्सपेंडिचर बजेटचे मी पाहिले त्याच्यामध्ये दिसतं की मागच्या वर्षी 1,45,000 कोटी रुपये सरकारचा खर्च दाखवला होता ॲग्रिकल्चर अँड अलाइड ॲक्टिव्हिटीजवरती.
तो 21-22साठी 1,48,000 कोटी दाखवला आहे. म्हणजे ऑलमोस्ट काही वाढ नाहीये, ऑलमोस्ट निग्लिजिबल आहे म्हणजे. आणि कृषी भार मात्र त्यांनी आता तुम्ही जो दाखवला लेटेस्ट, तुम्ही मगाची फिगर दाखवली, 2 रुपये किंवा 4 रुपयाने वाढवला आहे. एक्साईज ड्युटी जी आहे त्याच्याबद्दल आता आपण बोलत होतो. हे सरकार जेव्हा सत्तेवर आलं मोदी साहेबांचं, त्यावेळेला पेट्रोलवरची जी एक्साईज ड्युटी होती ती 9 रुपये 56 पैसे आणि डिझेलवरची 3 रुपये 48 पैसे होती. ती आता 32 रुपये 98 पैसे आणि 31 रुपये 83 पैसे आहे. म्हणजे ऑलमोस्ट 4पट ते 6पट वाढ ही यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या एक्साईजमध्ये ऑलरेडी केलेली आहे. त्याच्याचमध्ये आता ते कृषी अधिभार काहीतरी लादणार असं तुम्हीच आता बातमी दाखवताय. अगदी. आणि कृषीवरचा खर्च मात्र जो आहे सरकारने स्वतःच्या आकडेवारीत दाखवलेला तो जवळजवळ वाढलेला नाहीये. तेव्हा हा एक सरळ राष्ट्राची फसवणूक चाललेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला स्वतः इन्फ्रास्ट्रक्चर किंवा याच्यावरती टोटल एक्सपेंडिचर जर पाहिला तर ऑलमोस्ट त्याच्यामध्ये काही वाढ नाही दॅन द रिवाइज्ड एस्टिमेट्स. याचा अर्थ हे स्टेटस क्वाईज बजेट आहे आणि ऑन दी अदर साईड हे कॉर्पोरेट बजेट आहे. कॉर्पोरेटच्या जे सगळ्या योजना आहेत, बँकांचं खाजगीकरण असेल, इन्शुरन्स मधला जो फॉरेन शेअर आहे, फॉरेन शेअर होल्डिंग ते 49% 75% LICचं IPO वगैरे वगैरे. तेव्हा हे कम्प्लिटली कॉर्पोरेट बजेट आहे. याचा अर्थव्यवस्थेच्या बूस्टवरती काहीही पॉझिटिव्ह परिणाम होणार नाही. अभ्यंकर सर याचं उत्तर आपण विश्वास पाठकांकडून घेऊयात आणि मग इतर मान्यवरांकडे पण जाऊयात. विश्वास पाठक सर, कॉर्पोरेट बजेट एक सार्वत्रिक आरोप जो आहे तो तुमच्यावर करण्यात येतोय या बजेटकडे बघून. कृषीचा जो सेस लावला, कृषी क्षेत्रासाठी कॉन्ट्रीब्युशन हे कुठेही दिसत नाही. बजेटरी प्रोव्हिजन्स ज्या आहेत त्या दिसत नाही. मात्र सेसच्या नावावर पैसे घेतले जातात अशा स्वरूपाचा आरोप. आणि दुसरीकडे सर्वसामान्यांना महागाईचा फटका आणि त्यातून ज्या आर्थिक चणचणी अडचणी तयार होतील त्या, यावर काय उत्तर आहे? दिलीपजी, आरोप बरेच झाले, त्यामुळे सगळ्यांचे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. अगदी. पहिला आरोप होता की कॉर्पोरेटसाठी केलेलं बजेट आहे, कॉर्पोरेटचं बजेट आहे. मला सांगा, डेव्हलपिंग कंट्रीवरनं डेव्हलप कंट्रीकडे आपल्याला वाटचाल करायची ही सर्वांचीच इच्छा आहे. आणि जेवढे डेव्हलप कंट्रीज आहेत किंवा डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्यांचं मॉडेल हे PPP मॉडेलच आहे. ते राईट आहे किंवा रॉंग आहे हे वेगळ्या डिबेटचा विषय होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत प्रायव्हेट कंपन्यांवर विश्वास दाखवत नाही, त्यांचं देखील पार्टिसिपेशन घेत नाही, तोपर्यंत आपण ते अचीव करू शकत नाही. मात्र तो एक फार स्टँडर्ड असं 50 वर्षापासून आम्ही ते आरोप करायचो काही प्रमाणामध्ये की अंबानींचं सरकार आहे वगैरे असं तसं, पण त्याला खूप लाईट म्हणजे सिरियसली घ्यायची आवश्यकता नाही आहे. आणि दुसरा पेट्रोलचा. आता पेट्रोलचं तुम्हाला सांगतो की आज जरी हे भार लावले असतील तरी पेट्रोलच्या बेसिक प्राईसचं एक ऑटोमॅटिक मेकॅनिझम आहे, ते कमी जास्त होत राहतं. आजचे जे दर आहेत ना, साधारणतः 2018 मध्ये अशाच प्रकारचे दर होते. तेव्हाही आपण असंच म्हणलो की आता 100 गाठणार आहे. मात्र 16-17 रुपयांनी ते दर कमी झाले होते. $120 पर बॅरल होता, आता $52 पर अतुलजी बॅरल मध्ये आहे. बोलू आणि नका, ते 22 अतुलजी पर्यंत खाली मला गेलं बोलू तर नका. नाही, जस्ट करेक्ट केलं. नाही, आता मी अतुलजींसाठी एक चांगलं भाषण देतो, कारण यांचा एक बेसिक प्रॉब्लेम आहे, तो मी आता क्लिअर करतो. मला सांगा, ज्या सौदीमध्ये, दुबईमध्ये पेट्रोलच्या विहिरी आहे तिथे 1 रुपये लिटर पेट्रोल मिळतं का हो? तिकडे 40-45 रुपये मिळतं. जिकडे आपलं हाँगकाँग आहे, नेदरलँड आहे, ऑस्ट्रेलिया आहे, डेव्हलप कंट्रीज आहे, तिकडे 130 ते 150 रुपये प्रति लिटर पेट्रोल का विकलं जातं? बेसिक प्रश्न आहे. अतुलजी जरा समजून घ्या काय विषय असतो तो. वर्षानुवर्षे प्रत्येक देश आपल्या रेव्हेन्यू पॅटर्नचं एक कन्स्ट्रक्ट ठरवतो, त्याप्रमाणे ते कलेक्शन होत राहतं. आता मला जे सांगायचं आहे की 2018 मध्ये जो रेट होता तोच रेट आता होता. 18 नंतर 16-17 रुपयांनी कमी झाला होता, त्यामुळे तो रेट कमी होईल. आता जो सेस लावला आहे त्याचं खरं कारण हेच आहे की ही जी काही बॅकग्राऊंड आहे पॅन्डेमिकची, या बॅकग्राऊंडवर सरकारने जसं डायरेक्ट टॅक्सेसमध्ये कोणते कर लावलेले नाही, गेल्या 6 वर्षात लावलेले नाही, आताही लावलेले नाही. जे सगळ्यांना रिलीफ देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र इनडायरेक्ट टॅक्सेसमधनं त्यांना त्यांची रिकव्हरी करणं आवश्यक आहे. आज 30 लाख कोटीचं किंवा 34 लाख कोटीचं बजेट जर आपल्याला अचीव करायचं असेल तर ते बजेट हसून घ्या अजितजी, हसून घ्या. तुमच्या 34 लाखाचे उत्तर देतो मग मी. 34 लाखाचं जे बजेट आहे हे अचीव करताना आपल्याला 12 लाख डायरेक्ट टॅक्सेसमधनं 12 लाख इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये येणार आहे. उर्वरित डिसइन्व्हेस्टमेंट्स आणि लोनच्या माध्यमातून येणार आहे. आणि त्यामुळे सरकारला हे सगळं प्रेशर घेत असताना पेट्रोल डिझेलवर काही सेस लावल्या. आता अजित अंबेडकरांचे किंवा लोंढ्यांचे काही राज्य असतील, त्यांना वाटत असेल ते जास्त आहे, तर त्यांचे राज्य आपल्या राज्यामध्ये पेट्रोल डिझेल कमी करू शकतात. जसं देवेंद्र फडणवीसांनी 2.5 रुपयांनी 2दा पेट्रोल डिझेलचे रेट कमी केलेले आहे, तुम्ही करू शकता. त्यामुळे हा विषय उगाच काढून असं सांगण्याचा प्रयत्न करणं हे चुकीचं आहे. तिसरं MSMEचा मुद्दा. MSME जवळजवळ 12 कोटीचं रोजगार या देशामध्ये देतं, 50% इम्पोर्ट एक्सपोर्ट ते कॉन्ट्रीब्यूट करतं.
तर अशा याच्यामध्ये MSCBला आत्मनिर्भरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जो बेनिफिट दिला त्याचे बेनिफिट दिसतात आहे. आता लोन पूर्णपणे का घेतलं गेलं नाही याचे अनेक कारण आहे. कारण जिथे स्लोडाऊन होता, जिथे लेबर मिळत नव्हते, तर प्रत्येक बॉरोवरनी, प्रत्येक इंडस्ट्रीजनी हा विचार केला की मी माझी लायबिलिटी का बरं वाढवू, म्हणून त्यांनी ते डेफर केलेलं आहे. डेफर केल्यामुळे आता त्या परत सुरुवात होणार आहे. GSTचं कलेक्शन 1,20,000 ऑलरेडी सुरू झालेलं आहे. फिस्कल डिफिसिटचा प्रश्न बरोबर असेल, मी तुमच्याच टीव्हीवर ऐकलं, पण 6.5 जरी असला ते 12-13 लाख कोटीचं कर्ज हे सरकार घेणार आहे. आणि हे लक्षात ठेवा की 2014 नंतर डायरेक्ट टॅक्सेसचे दर वाढवलेले नाही. इनडायरेक्ट टॅक्सेसचे जे सरासरी दर 23% होते ते GST नंतर 18%च्या आत आलेले आहे. आणि तरी आपण 2014चं 5 लाख कोटीचं जे डायरेक्ट टॅक्सेसचं कलेक्शन होतं ते 12पर्यंत पोहोचलेलं आहे. इनडायरेक्ट टॅक्सेसचं जे 7 होतं ते 12पर्यंत गेलेलं आहे. त्यामुळे फिस्कल डिसिप्लिन कशी असते हे भारतीय जनता पक्षाकडनं समजून घ्यायला पाहिजे. तुम्हाला वाटतं की इकॉनॉमिक्स फक्त मनमोहन सिंगांना आणि चिदंबरमांना आणि अतुल लोंढेंनाच कळतं. तुमच्या माहितीसाठी 2008च्या रिसेशनमध्ये आपलं इन्फ्लेशन 2 डिजिटमध्ये गेलं होतं. तेव्हा काही GST नव्हता लावला, तेव्हा कुठे डिमॉनिटायझेशन केलं नव्हतं. त्यामुळे बघा, जिथे तुमच्याकडे प्रामाणिक अप्रोच असतो, जनतेपर्यंत तुम्ही बेनिफिट देता, जनता तुमच्या पाठीशी राहते, म्हणूनच 284वरून 330 सीटा मिळत असतात. त्यामुळे हे सरकार ज्या प्रकारे जात आहे त्या मार्गावर जात असल्यामुळे आपली रिकव्हरी ही नक्कीच व्हीची होणार आहे. त्याच्यामध्ये केची रिकव्हरी होईल असं कन्फ्युजन कोणी करण्याचा प्रयत्न करू नये. अगदी मी जयराजजींकडे पण जाणार आहे, जयराज साळगावकरांकडे. त्या अगोदर मी शंतनू भडकमकरांकडे जातो. शंतनू भडकमकर हे मुख्यतः ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीशी रिलेट करतात आणि स्वतः ते मोठे उद्योजक म्हणून ओळखले जातात. शंतनूजी, पेट्रोल आणि डिझेलवर ज्या स्वरूपाचा अधिभार लावण्यात आलेला आहे, कसं बघता, त्याचा काय परिणाम होईल ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीवर? नमस्कार. सरकारचं एक मोठा लॉजिस्टिक्स कॉस्ट कमी करण्याचा उपक्रम आहे आणि आम्ही कायम सांगतोय की लॉजिस्टिक्स कॉस्ट मध्ये कराचा भार मोठा आहे. तर आपल्याला जर खरोखर लॉजिस्टिक्स कॉस्ट कमी करायची असेल तर नक्कीच आपल्याला यामध्ये ज्या काही गोष्टींनी ट्रान्सपोर्ट किंवा लॉजिस्टिक्सची किंमत वाढते त्याच्यामध्ये लक्ष घालायची आवश्यकता आहे. सरकारला लक्ष घालण्याची गरज आहे, कारण ट्रान्सपोर्ट कॉस्ट सातत्यानं वाढते आणि याचा थेट परिणाम जो आहे तो उत्पादनांच्या किमतीवर होतो. उत्पादनाची किंमत वाढली. बाबतीत काही सांगू का? अगदी मी परत तुमच्याकडे येतो शंतनू सर, अगदी काहीच मिनिटांमध्ये. मी जयराज साळगावकरांकडे जातो. जयराज साळगावकरजी, कसं बघतात ज्या स्वरूपाचे सेस लावण्यात आले त्याकडे, आणि अर्थसंकल्पातून तुम्हाला उद्योजक म्हणून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होताना दिसत आहेत का? हा अर्थसंकल्प हा अधिकच तर पॉलिसीचा अर्थसंकल्प आहे देन मॉनिटरी और फिस्कल. कारण पार्ट बी मध्ये त्यांनी काही बदल केलेलेच नाहीत, फक्त GSTवर तो अवलंबून आहे. पण पार्ट ए मध्ये ज्या गोष्टी केल्यात या अधिकतर फ्युचरिस्टिक गोष्टी आहेत. म्हणजे BJPला आपण सत्तेत लॉंग टर्ममध्ये राहणार असं वाटत असल्याचं हे द्योतक आहे. कारण वर्तमान काळापेक्षा भविष्य काळातल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवर त्यात भर घातलेला दिसतो. टॅक्सेशन वाढवलेलं नाही, वाढवण्याची परंपरा नाही, आणि कोरोनानंतर ते करताही आलं नसतं. पण एक मोठी चर्चा होती की क्रिप्टो करन्सीजना ते बाद करणार, याच्यावर मराठ्याच्यामध्ये बोललेत. पण क्रिप्टो करन्सीला काही हात लावलेला दिसत नाही आणि तसं सरकारला करता येईल असंही मला वाटत नाही. आधी एकदा केलं होतं तेव्हा क्रिप्टोज बिटकॉईनची सगळी ऑफिसेस सिंगापूरला निघून गेली. त्या RBI आता स्वतःची क्रिप्टो करन्सी काढून त्या क्रिप्टोमधील जे पैसे येतील त्याचा, म्हणजे त्या करन्सीचं, जसं करन्सी हे वेपन आहे सरकारच्या हातातलं, क्रिप्टो हे सुद्धा दुसरं वेपन होऊ शकतं आणि त्या दृष्टीने त्याच्याकडे बघायला लागेल. शेतीला जर का काही पैसे दिलेले नाही तसं जर का कोणाचं म्हणणं असेल किंवा लक्ष दिलेलं तर तसं नाही दिसत मला. कारण गहू, तांदूळ, कापूस आणि मासे, म्हणजे माशाचं त्यांनी सगळं साऊथमध्ये हलवलेलं आहे. पण या शेतीच्या गोष्टींवर भर दिलेला आहे. डिसइन्व्हेस्टमेंटमधून पैसे 1,75,000 कोटी उभे करण्याचा विचार आहे. आणि हमी भावाला 1.5 किंमत, म्हणजे अण्णा हजारेंची जी मागणी होती ती मान्य केलेली आहे. त्यामुळे एका प्रकारे बजेट बॅलन्स नाही आहे आणि एका प्रकारे बजेट बॅलन्स्ड आहे. परंतु जो
आहेचा जो प्रकार आहे तो या बजेटमधून काही एक्सप्रेस होत नाही, तो आता नंतर हळूहळू एक्सप्रेस होत जाईल. जरा जे मी तुम्हाला थांबवतो, कारण एक महत्त्वाची बातमी येते. कोणकोणत्या गोष्टींवर मुख्यतः सेस वाढवण्यात आला आहे त्याची एक लिस्ट समोर येते, आपण त्यावर नजर टाकूया. अनेक गोष्टींवर कृषी अधिभार लावण्यात आलेला आहे. कोणकोणत्या बाबींवर हा अधिभार असेल? पेट्रोलवर 2.5 रुपयांचा कृषी अधिभार, डिझेलवर 4 रुपयांचा कृषी अधिभार, कोळसा लिग्नाईटवर 1.5% अधिभार जो आहे तो लावण्यात आलेला आहे. मद्यावर 100% कृषी अधिभार लावण्यात आलेला आहे. मद्यपींसाठी अत्यंत धक्कादायक अशी बातमी, ती म्हणजे 100% अधिभार या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. त्यामुळे मटारवर 40% कृषी अधिभार, सफरचंदावर 35% अधिभार. पुन्हा एक नजर टाकूयात कशा कशावर अधिभार टाकण्यात आलेला आहे. अनेक गोष्टींवर कृषी अधिभार लावण्यात आलेला आहे. आपण लिस्ट बघूयात. त्या पेट्रोलवर 2.5 रुपयांचा कृषी अधिभार, डिझेलवर 4 रुपयांचा कृषी अधिभार, कोळसा लिग्नाईटवर 1.5% अधिभार, मद्यांवर 100% कृषी अधिभार. आता ही मद्य भारतीय बनावटीची आहेत की आयातीत मद्य आहेत, त्यावर मुख्यतः हे निश्चित होईल. आपल्याला प्रिंट जी आहे, बजेट प्रिंट काहीच वेळामध्ये उपलब्ध होईल, त्यात आपल्याला अनेक गोष्टी स्पष्ट होताना. अधिभाराबद्दल बोलताय. अधिभाराची मूळ कल्पना अशी आहे की तुम्ही ज्या कारणासाठी तो घेता त्या कारणासाठी वापरायला पाहिजे, परंतु म्हणजे त्याला रिंग फेन्सिंग म्हणतात की तुम्ही आता एज्युकेशन सेस हा एज्युकेशनसाठी जायला पाहिजे, परंतु आपल्याकडे गेली अनेक वर्ष सर्व प्रकारची सर्व सरकार हा अधिभार हा स्वतःच्या सर्व प्रकारच्या उत्पन्नासाठी वापरतात. त्यामुळे हा कृषी अधिभार आहे म्हणजे कृषीकडे जाईल असं अजिबात नसतं. ही गैरसमजूत कायद्यातच तशी तरतूदच नाहीये की तुम्ही त्याच विषयाला तो वापरावा अशी तरतूद नाही. त्यामुळे प्रश्न तयार होतो. राज्यातही अनेक अधिभार अशी आहेत की जे त्याच्यासाठी वापरले जात नाही. त्यामुळे मुळात कायदा करताना ज्या वेळेला कायदा झाला त्याच वेळेला तसं डिफाईन करणं गरजेचं होतं, ते केलं गेलं नाही. त्याचा परिणाम अगदी रिंग फेन्सिंग झालं नाही, हा जो उल्लेख झाला त्याच स्पष्टीकरण या ठिकाणी. आपण ललित गांधी आहेत आपल्याबरोबर, उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधी, आपण त्यांच्याकडे जाऊयात. ललित गांधीजी, कसं बघताय? लघु आणि मध्यम क्षेत्राला ज्या अपेक्षा होत्या पूर्ण होताना दिसत आहेत का? काही प्रमाणात त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा सरकारनं प्रयत्न केलेला आहे. खरं तर निलेशजी, मी एकदा स्किप झालेलं, त्यामुळे थोडासा वेळ तुम्ही मला द्यावा अशी विनंती आहे. गेली काही वर्ष व्यापार उद्योग क्षेत्र सरकारकडे वेगवेगळ्या गोष्टींच्या अपेक्षा मांडतंय आणि सरकार काही बाबतीत आमच्या त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न जरी करत असलं तर ईज ऑफ डुईंग बिझनेसची संकल्पना. ललितजी, लघु आणि मध्यम उद्योगांसमोरच्या अडचणी काय मत आहेत? दर 1 मिनिट थांबा, तुम्हाला बोलण्याची संधी देतो. नितीन गडकरी सर बोलतायत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. 40 किलोमीटर हम लोग पूरा कर सकेंगे. इसमें रोड के साथ साथ ये जो मोनेटाइजेशन हुआ है टीओटी, उसके साथ साथ हमारे इसमें हमने काफ़ी नए इकोनॉमिक मॉडल्स तैयार किए हैं, उसमें भी मोनेटाइज करके काफ़ी पैसा खड़ा किया है. और उसके कारण अब हमारा बजट जो था वो 91,000 से अब 1,18,000 करोड़ तक गया हुआ है. तो इसका भी काफ़ी बड़ा इम्पैक्ट होगा. जो 5 रोड जो है वो इनविट में 5,000 करोड़ के वो ऑलरेडी इनविट में हमने लिए हैं. और इसके साथ साथ अभी जैसे NHI में ये इनविट आया, TOT आया, BOT आया, PPP आया, वैसे अब रेलवे में भी आया है. और इसी के साथ साथ एयरपोर्ट्स में भी आ रहा है, वेयर हाउसिंग और स्पोर्ट्स स्टेडियम तक आया है. तो ये काफ़ी जगह पर इसमें मोनेटाइज करके इंफ्रास्ट्रक्चर के लिए काफ़ी पैसा उपलब्ध होगा. बजटरी पैसा जो है उसका सपोर्ट मिलेगा और मोनेटाइज किए हुए पैसे से भी वो उससे कम से कम मेरे हिसाब से जो बजटरी सपोर्ट है उससे कम से कम 1:10 में अगर 1 लाख करोड़ बजट. ललित गांधींकडे जातोय पुन्हा. ललित गांधींना आपण प्रतिक्रिया घेत असताना थांबवलं होतं. ललित गांधीजी,
मध्ये सर्वसाधारणपणे इन्फ्रास्ट्रक्चर ओरिएंटेड बजेट असं याचं वर्णन करता येईल आणि जर दुसरं वर्णन करायचं असेल तर ते अधिभारित बजेट असं करावं लागेल. आता तुम्ही जी यादी वाचून दाखवली काही मिनिटापूर्वी, एवढ्या वेगवेगळ्या विषयावर अधिभार लावलेला आहे. सरकार अशा प्रकारचा कोणता तरी अधिभार लावेल हे आपल्या सर्वांनाच अपेक्षित होतं. पण टॅक्स रेटवर हा असा सेस न लावता या वेगवेगळ्या ठराविक वस्तूवर अधिभार लावून सरकारनं त्याची व्याप्ती मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. MSME सेक्टरला सरकारने 15,000 कोटीचा बूस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सरकारने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मदत करताना इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नाशिक नागपूरच्या मेट्रोसाठी जे बजेट अलोकेशन केलं, नागपूरसाठी मिळणं यात काही आश्चर्य वाटलं नाही आम्हाला, परंतु नाशिकला मिळाल्याचा आम्हाला खरोखर आनंद झाला. कारण सरकार अजूनही छोट्या छोट्या शहरापर्यंत यासाठी पोहोचतं आहे, एक चांगली स्वागतार्ह गोष्ट आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चरवर स्पेंडिंग वाढवून सरकार मार्केटमधील लिक्विडिटी वाढवण्याचा प्रयत्न करते, ज्या आधारे व्यापार उद्योग या क्षेत्राला डायरेक्ट इनडायरेक्ट बूस्ट मिळणार आहे. परंतु देशातल्या रिटेल व्यापाराला सरकारकडून जी अपेक्षा आहे, कारण या देशात 7 कोटीहून अधिक छोटे व्यापारी आहेत, त्या क्षेत्राकडे सरकारचं अजूनही म्हणावं तसं लक्ष नाही. या 2017 पूर्वी MSMEच्या डेफिनेशनमध्ये बऱ्यापैकी छोटे व्यापारी कव्हर होत होते. त्या एका सर्क्युलरमध्ये डेफिनेशन बदलून व्यापाऱ्यांना त्यातनं वगळलं आहे. आता व्यापाऱ्यांना सरकार वेगळं काही देणार नसेल तर निदान MSMEच्या व्याख्येत छोट्या व्यापाऱ्यांचा पूर्ववत समावेश केला तर आम्हाला बऱ्यापैकी यामध्ये रिलीफ मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. आत्मनिर्भर पॅकेजमध्ये सुरुवातीला ज्या 20 लाख कोटीच्या पॅकेजमध्ये 3 लाख कोटीचा इमर्जन्सी कोलॅटरल फ्री कॅपिटल जे दिलं त्यामध्ये फक्त उद्योगांचा समावेश होता. आम्ही अर्थमंत्री आणि अर्थराज्यमंत्र्यांना संपर्क केल्यानंतर त्यामध्ये व्यापाऱ्यांचा समावेश झाला व व्यापाऱ्यांना 40,000 कोटी रुपये त्यातनं हे कॅपिटलच्या माध्यमातून मिळाले. परंतु ज्या आमच्या अपेक्षेपेक्षा ही मदत थोडीशी कमी राहिली. एकूणच ह्या सरकारचं हे बजेट संतुलित आहे असं वाटत असलं तरी काही सुधारणा करण्याचा ज्या प्रयत्न केला आहे त्यामध्ये विशेषतः सोने चांदीवरचं कर कमी केलेली गोष्ट हा निर्णय स्वागतार्ह आहे, कारण त्यामुळे यातून कर चुकवेगिरीचं प्रमाण कमी होऊन सरकारचा एकूण रेव्हेन्यू वाढणार आहे. आमची याहीपेक्षा दुसरी मोठी अपेक्षा आहे की पंतप्रधानांची ईज ऑफ डुईंग बिझनेसची संकल्पना, मी त्यांच्याबरोबर आफ्रिका दौऱ्यावर गेला असताना अनेक सविस्तर चर्चा करायची संधी मिळाली, परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी यंत्रणेतल्या त्रुटीमुळं हे ईज ऑफ डुईंग बिझनेस त्या अपेक्षेप्रमाणे होताना दिसत नाही. GST सारख्या एका महत्त्वपूर्ण कर सुधारणेमध्ये 4 वर्षात 950 एवढ्या दुरुस्त्या येण्या हे नक्कीच चांगलं लक्षण नाही आणि यामध्ये शेवटच्या ललित गांधीजी याच मुद्द्यावर ललित गांधीजी GST अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा आहे आणि त्याच अनुषंगाने मी GSTवर वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेणार आहे आणि त्यानंतर विश्वास पाठकांकडून त्यावरची ही प्रतिक्रिया किंवा त्यावरचं उत्तर हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मी राम भोगले सरांकडे येतो. राम भोगले सर, GST 3-3.5 वर्षापूर्वी अंमलबजावणी झाली, खूप मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्या, पण आजही ज्या स्वरूपामध्ये सॉफ्टवेअर विकसित होणं अपेक्षित ते झालेलं नाही, अशा स्वरूपाचा एक आरोप हा उद्योजकांच्या वेगवेगळ्या पातळीवर केला जातो. उद्योजक म्हणून तुम्ही कसं बघता या आरोपाकडे? आत्ताच ललित गांधी म्हणाले की 3-4 वर्षात साधारणतः 900 सुधारणा या GSTच्या एकंदर स्ट्रक्चरमध्ये करण्यात आल्या आणि या सुधारणा ऑन द गो गव्हर्नमेंटनी केल्या. कोणी म्हणेल की हे का केलं? मी असं म्हणतो की उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टीने या सुधारणांचा बेनिफिट होता, त्याच्यात काही अडथळे निर्माण झाले नाहीत. ज्या ज्या गोष्टींचे अडथळे जाणवत होते तिथे तिथे ते दूर करण्याचा प्रयत्न सरकारने केला, GST काउन्सिलच्या माध्यमातून केला. त्यामुळे मी त्याच्यावर टीका करण्यापेक्षा त्याचं स्वागत करतो की ती फ्लेक्झिबिलिटी गव्हर्नमेंटने दाखवली. आता राहिला मुद्दा सॉफ्टवेअरचा, तर अगदी योग्य ऑब्झर्वेशन आहे की सॉफ्टवेअर ज्या प्रकारचं हवं होतं, जितकी रोबस्ट ही सिस्टीम हवी होती तेवढी ती सिस्टीम रोबस्ट नसल्यामुळे सुरुवातीच्या काळात आणि अजूनही अनेक वेळा उद्योजकांना आणि व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. GST ज्यांनी भरला आहे त्यांनी आपली हे अपलोड केल्यानंतर ज्यांना इन्व्हॉइसिंग केलंय त्यांच्या याच्यात तो आपोआप दिसला पाहिजे अशी व्यवस्था अपेक्षित होती. अजूनही ते होताना दिसत नाही. त्यामुळे माझ्या सप्लायरनी मी त्याला केलेल्या पेमेंटमधनं GST भरलाय की नाही भरलाय हे मला कळायला सध्या तरी सुकर असा कुठलाही मार्ग नाहीये. आणि मग मी जे क्रेडिट घेतलंय ते क्रेडिट खरोखर मला लागू होतं का होत नाही हे मला काही महिन्यांनंतर कळतं आणि त्यातनं अनेक अडचणी निर्माण होतात. सो जी स्मूथनेस या सिस्टीमचा अपेक्षित होता तो अजून आलेला नसला तरी मी ओव्हरऑल असं म्हणेन की GSTमुळे
ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे आणि व्हिजिबिलिटी वाढलेली आहे. म्हणजे इकॉनॉमिक इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये या ठिकाणी मदत झाली जीएसटी मुळे, अशा स्वरूपाचं राम भोगले सरांचं या ठिकाणी प्रतिक्रिया येताना पाहायला मिळते आणि ते स्वागत करतायत ज्या स्वरूपामध्ये सरकारनं बजेट सर्वसामान्यांसाठी आणि उद्योगांसाठी मांडण्याचा प्रयत्न केलाय. आत्ता एक ब्रेकिंग न्यूज येते, मी पुन्हा एकदा माझ्या सहकाऱ्यांना विनंती करेन. 1800 अंकांनी शेअर बाजार वधारलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सेन्सेक्स हा 1800 अंकांनी वधारलेला आहे, तर निफ्टी साधारण 500 अंकांनी या ठिकाणी वधारलेला पाहायला मिळतोय. मी अजय वाळिंबे सर, जे शेअर मार्केटचे विशेष असे अभ्यासक आहेत आणि स्वतः एका मोठ्या जागतिक कंपनीचे ते सचिवही आहेत, मी त्यांच्याकडे जातो. त्यांच्याकडून या बदलाचे किंवा या चढ उताराचा अर्थ समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. अजय वाळिंबेजी, 1800 अंकांची उधळण अपेक्षित होती? खरं तर नव्हती. कारण मला वाटलं नव्हतं की बजेटमध्ये एवढे ज्या सगळ्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण होतील. म्हणजे केवळ सामान्य माणसाची इन्कम टॅक्सच्या अपेक्षा होत्या. सामान्य माणूस आणि कंपन्यांबद्दल आपण सकाळीच बोललो, तर मी म्हटलं होतं कंपन्यांमधलं काही चेंज होणार नाही. आणि पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे कोविडचा सेस लागला नाहीये. पण बाकीच्या सगळ्या अपेक्षा होत्या त्या बहुतांशी पूर्ण झालेल्या दिसतात. उदाहरणार्थ आपण म्हणत होतो की आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरसाठी चालना देणाऱ्या किंवा पायाभूत सुविधांच्या वाढत्या खर्चासाठी गव्हर्नमेंटने प्रोव्हिजन करावी, उत्पादन क्षेत्राला चालना देण्याकरता काहीतरी करावं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनुत्पादित कर्जांच्या समस्येवर बॅड बँकेची स्थापना जी 100% जवळपास पूर्ण होतीये. आणि अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड जे आहेत त्यांना आता डिस्ट्रेस असेट मार्केटमधून खरेदी करता येतील. त्यामुळे एक असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी फॉर्म करून त्यांच्या बँकांकडनं बॅड डेट्सला घेता येतील. म्हणजे काय, आणि शिवाय पब्लिक सेक्टर बँकांसाठी रिकॅपिटलायझेशन जवळपास 20,000 करोडची तरतूद केली. आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आज आपण सकाळी निर्गुंतवणुकीकरणाबद्दल बोललो, डिसइन्व्हेस्टमेंट बद्दल. तर गव्हर्नमेंटने हे टार्गेट आता 1,75,000 कोटींवर केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या बऱ्याच सरकारी कंपन्यांचं आपल्याला IPO अपेक्षित आहेत ते यंदा येऊ शकतात. तसंच जे पब्लिक सेक्टर कंपन्यांकडच्या जी लँड पडली होती त्याचं मॉनिटायझेशन करणार आहे, त्यामुळे त्याचेही फंड्स सरकारला मिळतील. त्यामुळे ओव्हरऑल ज्या अपेक्षा इकॉनॉमिक रिफॉर्मसाठी होत्या त्या जवळपास सगळ्याच अपेक्षा ह्या अर्थसंकल्पाने पूर्ण केल्यात असं मला वाटतं. आणखीन एक महत्वाचा मुद्दा मला इथे सांगायचा आहे की आता आपण बजेट हे केवळ 1 वर्षाचं न बघता 1, 2 वर्ष, 3 वर्ष किंवा 5 वर्ष असं लांब स्पॅनसाठी जर पाहिलं तर मला वाटतं हे रिफॉर्मिंग बजेट आहे आणि त्यामुळे येत्या 2-3 वर्षात याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट 100% होईल. त्यामुळे मला असं वाटतं की शेअर मार्केटने हे खूपच पॉझिटिव्ह घेतले. त्यात आणखीन एकच पॉईंट सांगतो तुला की 2 पब्लिक सेक्टर बँकांचं खाजगीकरण आणि तसंच एका इन्शुरन्स कंपनीचं खाजगीकरण, याखेरीज इन्शुरन्स कंपन्यांमधली फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट 49% वरून 74% वर. ह्या आणखीन पूरक गोष्टी मला असं वाटतं स्टॉक एक्सचेंजने खूप पॉझिटिव्हली घेतलेले आहेत. अगदी 74% गुंतवणूक, परकीय गुंतवणूक हे इन्शुरन्स सेक्टरमध्ये येणं शक्य होणार आहे आणि त्याचा मुख्य परिणाम जो आहे तो शेअर बाजारावर या ठिकाणी थेटपणे पाहायला मिळतोय. रिफॉर्म्स काही प्रमाणावर निश्चितपणे स्वागतार्ह आहेत, पण निर्गुंतवणुकीकरणाचा काही आकडा आत्ता 1,75,000 कोटींचा असेल, पण तो दरवर्षाचं टार्गेट कधीच पूर्ण करत नाही अशा स्वरूपाचं चित्र आहे. त्यामुळे सरकार नाही तसं नाहीये. मला असं वाटतं की मागच्या वर्षी 2,01,000 कोटीचं टार्गेट होतं, पण त्यातले 15,500 कोटी आपण करू शकलो. कोविडमुळे कदाचित त्यांचं ते आलं नसेल, पण यावेळी हे शक्य आहे कारण एअर इंडिया, सर्वात मोठी एअर इंडिया, IDBI बँक, LIC या 3 कंपन्यातूनच मला वाटतं भरपूर पैसे ते गोळा करू शकतील. आणि बाकीचं कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे, BPCL आहे, IOL आहे, या कंपन्या तर आहेतच. IRFCने आत्ताच त्यांचं इश्यू कम्प्लीट केलेला आहे. मला असं वाटतं यावर्षी हे शक्य आहे. यावर्षी निर्गुंतवणुकीकरणाचं टार्गेट पूर्ण होईल अशा स्वरूपाचा आशावाद या ठिकाणी अजय वाळिंबे सर व्यक्त करतायत. पण त्यांनी नाव नाही घेतलं, LIC ची निर्गुंतवणूक ही IPOच्या माध्यमातून करायची अशा स्वरूपाचा उद्देश आहे. जोशी सर, कसं बघता तुम्ही याकडे?
LICची निर्गुंतवणूक ही खरं सांगायचं तर फार इंटरेस्टिंग गोष्ट होणार आहे, कारण काय असतं की पब्लिक लिमिटेड कंपनीला स्वतःचे व्यवहार जे मांडावे लागतात त्याचे काही नॉर्म्स आहेत. LIC आत्तापर्यंत पूर्णतः त्या नॉर्म्समध्ये येत नव्हती. त्या नॉर्म्समध्ये पूर्णतः आणण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्याला क्लॉझेट स्केलेटन इन क्लॉझेट्स म्हणतात, म्हणजे काही गुपितं जी आत्तापर्यंत कदाचित बाहेर आलेली नसतील ती कदाचित यायला लागतील आणि त्यामुळे LICचा एक प्रश्नचिन्ह येऊ शकतो. म्हणजे निर्गुंतवणूक होणार नाही असं नाही, परंतु बऱ्याच गोष्टी कदाचित कळायला लागतील. निर्गुंतवणुकीकरणातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा असतो की जेव्हा तुम्ही एखादा सरकारी व्यवसाय विकायला निघता तेव्हा त्या व्यवसायाचं व्हॅल्युएशन कसं करता. उदाहरणार्थ एअर इंडिया आता लॉसमध्ये आपण सगळेजण बोलतोय, पण एअर इंडियाकडे पार्किंगचे, लँडिंगचे, टेक ऑफचे असंख्य राईट्स अत्यंत प्राईम लोकेशनला आहेत देशभरातल्या विमानतळांवर. किंवा BPCL आपण पाहतोय, BPCLकडे असंख्य मोठ्या प्रमाणावर रिअल इस्टेट आहे. या सगळ्याचं व्हॅल्युएशन हे कशा प्रकारे होतं आणि ती निर्गुंतवणूक खरोखर सिन्सिअरली होते की नाही याच्यावर अतिशय क्लोज वॉच ठेवणं गरजेचं आहे. मी खरं सांगितलं लोंढे साहेबांच्या पक्षाचं राष्ट्रीय पातळीवरचं काम होऊ शकतं की व्हॅल्युएशन्स बरोबर होतात की नाही आणि त्या व्हॅल्युएशन्सच्या अनुषंगाने निर्गुंतवणुकीकरण होतं की नाही. त्यामुळे तो एक महत्त्वाचा प्रश्न. मी लोंढेंकडे येतो कारण तुम्ही लोंढेंचा उल्लेख केला आहे. लोंढे साहेब, तुमच्याही काळामध्ये म्हणजे UPA सरकारच्या काळातही निर्गुंतवणूक झाली, अनेक संस्थांची झाली, अनेक कंपन्यांची झाली, अनेक हॉटेल्सची झाली, पण यामध्ये ज्या स्वरूपाचं टार्गेट होतं ते कुठे अचीव होताना पाहायला मिळालं किंवा व्हॅल्युएशनपेक्षा कमीत विकल्या अशा स्वरूपाचे आरोप तुमच्या काळातही झालेच होते. असं आहे की निर्गुंतवणुकीचा जो बेसिक प्रिमाइस आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. बेसिक प्रिमाइस हा होता की पांढरे हत्ती का पाळायचे, कारण त्याचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर जास्त होता, त्यातनं मिळणारं प्रॉफिट कमी होतं. त्यामुळे जे लॉसेसमध्ये आहेत ते आपण काढून टाकायचे, प्रॉफिटमध्ये ते काढून टाकायचे असं कधीही नव्हतं. आज शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा जे आता कोण बोलत होतं, वाळिंबे सरांनी जे म्हटलं की यावेळेस कदाचित टार्गेट पूर्ण होतील. याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये पवन हंस आहे, त्याच्यामध्ये कॉन्कॉर्ड आहे, त्याच्यामध्ये शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे. LICचं व्हॅल्युएशन कसं होतं आणि किती व्हॅल्युएशन करतात तो एक वेगळा भाग आहे. आणि एअर इंडिया हे आत्ताच काढलं असं नाही आहे. एअर इंडिया हे 3-4 वर्षापासून टार्गेटवर आहे, ते होऊ शकलेलं नाही आहे. पण जो बजेट आपण उभं करतो, बघा तुम्ही योजना सुंदर केल्या, तुम्ही सुंदर घोषणा केल्या, तुम्ही किती सांगितलं की पेट्रोल वगैरे हे 30 रुपये म्हणत होते, हे शेवटी त्या इकॉनॉमीवर भार कसा पडतो. आणि तुम्ही अदर दॅन टॅक्सेसमधून जर तुम्ही कलेक्शन तुमचं नसेल आणि टॅक्सेसवरच तुमचा जर भर असेल तर मग तुमच्या इकॉनॉमिक प्लॅनिंगला मर्यादा आहे, हे स्पष्टपणे असं म्हणतात ना, चाणक्यानेच म्हटलं होतं. म्हणजे यांचंच सांगायला पाहिजे ना की बा राजाने टॅक्स कसा लावावा, तर फुलामधनं मध जेवढं खातो भोंगळा तेवढाच आपण टॅक्स लावला पाहिजे. ही टॅक्सची बेसिक कल्पना आहे, ती मॉडर्न काळामध्ये पण मान्य करण्यात आलेली आहे. म्हणून आपण कॉर्पोरेट टॅक्स 22% खाली आणला आहे. आपण तो रिजॉईस करतो, तो बरोबर पण आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. पण जेव्हा तुम्ही महारत्न कंपन्या विकायला काढता तेव्हा तुमचा डिव्हिडंड जातो आणि महारत्न कंपन्यांचा एक सोशल अँगल जो आहे तो पण एक अतिशय मला महत्त्वाचा वाटतो. तो असा आहे की मध्यमवर्गीय घरातल्या लोकांना जो टेक ऑफ मिळतो, अजितजी बघा, मध्यमवर्गीयच्या लोकांना तो नोकरी मिळते त्याच्यामुळं तो एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जातो. तर हे ट्रान्सफॉर्मेशन जे आहे, सोशल ट्रान्सफॉर्मेशन, याचा मेजर रोल प्ले कुणी केला आहे? रेल्वेनी केलेला आहे, बँकांनी केलेला आहे, महारत्न कंपन्या, पेट्रोलियम कंपन्यांनी केलेला आहे. आणि तो मेजर रोल एकदा हातात गेला की मग आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स वगैरे जे आहे त्याचा फार मोठा फटका बसू शकतो. पण टेक्नॉलॉजीचा फटका निगेटिव्हली बसतो असं नाही आहे. टेक्नॉलॉजीनी आपल्याला खूप अपग्रेडेशन येतं, सोपं होतं सगळं. पण या सगळ्या गोष्टी ज्या दिसतात आहे त्या रॉंग प्रिमाइसवर आहे. आणि जसं मागे 12 लाख कोटीचं कर्जाचं जे आहे ते टॅक्स रिअलायझेशन किती होईल डिमांड नसल्यामुळे, हा सुद्धा एक मेजर प्रश्न आहे. अतुल लोंढेजी, तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे पब्लिक सेक्टर युनिटमुळे रोजगारांची संधी उपलब्ध होते, त्यातून एक वर्ग सोशल अँगल आहे, अगदी सोशल अँगल आहे. आणि त्यातून मग तुम्ही एका वेगळ्या वर्गामध्ये जात असतात, कारण घरात कुणाला तरी नोकरी मिळाली की त्यातून उत्पन्न वाढतं, उत्पन्न वाढलं की तुमचं एक लाईफस्टाईल वाढते. सोशल अँगल आहे. पण या ठिकाणी एक सकारात्मक बाजू ही असू शकते की जर तुम्ही परकीय गुंतवणूक ही इन्शुरन्स सेक्टरमध्ये वाढवत असाल, 74% गुंतवणूक आली तर त्यानिमित्ताने पण तो रोजगार तयारच होणार आहेत. नाही, तुम्ही गोष्ट 74%, 49%, 26% फरक समजा. त्याच्यामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये निर्णय घेण्याची साठी जी मतदान लागतं, 2/3 जर प्रायव्हेटकडे गेलं तर मग तुमचा सोशल अँगल हिट होतो त्याच्यामध्ये. कारण
ॲपिटाईट फॉर प्रॉफिट जे आहे म्हणजे नफा कमवण्यासाठी जो बिझनेस आहे त्याला तुम्ही नाकारू शकत नाही, ते नाकारणे योग्य नाही आहे. 74%चा अर्थ हा होता. अगदी चल या विषयावर आपण चर्चा करत राहू, पण त्या अगोदर घेणार आहोत एक छोटासा ब्रेक नंतर पुन्हा एकदा चर्चेकडे वळू आणि सर्वसामान्य माणसाला मुख्यतः टॅक्सच्या रूपानं जो एक भार नवीन तयार होतोय त्याचे काय परिणाम होतील तेही जाणून घेऊ. इतकंच नाही, शंतनू भडकमकरांना आपण योग्य ती संधी दिलेली नाही त्यांचे मुद्दे मांडायला, तेही देण्याचा प्रयत्न करू. मात्र त्या अगोदर घेऊ एक छोटासा ब्रेक. सह्याद्रीची उंची म्हणजे